मंडळी कुठेही गेलं आणि काहीही झालं तरी माकडं उड्या मारायला काही विसरत नाही. त्याचप्रमाणे MHG मधल्या सासू सुना भांडायला काही विसरत नाही. चला तर बघूया आजचा त्यांच्या भांडणाचा विषय. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या हास्य जत्रेतल्या हास्यकर्मींचं. बरोबर आहे. काकडी घ्या, काकडी लुसलुशीत पाणीदार काकडी या. 20 रुपयाला 3 या. या सावकाश सावकाश. पहिल्यांदा झाली होती वाटते. द्या असू द्या. चला हे घ्या. चल ग चल पटापट हे घ्या. पटापट होय, होय. चल हे घ्या. बया. हा हा चा. हा हे घ्या. मीठ टाक. एक तर केवढं ऊन आहे. बापरे ग धमाल झाले उन्हानीच. हो काकडी घ्या, काकडी सावकाश लुसलुशीत. हो घ्या. काय हो भाऊ घ्या. मी येलो जो. चल चल लवकर चे तू तू पण आले. पटापट पाय नाही उचलत वली. ये. आले तर आई कुठं राहिली? आगाच्या तो आई नीट काय? जा ना. आई काय झालं आई? काय झालं आई तुम्हाला? मला पण दे. आई बघ, बघ, बघ. आता काय झालं आई? काय ना बाया केवढं ऊन लागतं. दमल्या का बाई दमल्या. मग चांगलं सांगत होते नका येऊ म्हणून. काय गरज होती एवढं तंगड्या तोडत यायची? चांगलं सांगतोय नका येऊ तरी तुम्ही आपला तगादाच लावलाय माग. हा ग दर्शन नको का घ्यायला? हे मेजोबा एकदम नवसाला पावतो जागृत देवस्थान आहे. हा हो बरोबर बोलली वा. या या होय होय जागृत देवस्थान आहे. हो सगळ्या भक्तांना नवसाला पावतो का नाही काय समजली हो? हा. पावतो ना हो पावतो ना नवसाला पावतो. हा मग झालं लवकर पाठापट. जाते हा अशा हलू गेल्या होतं देवजेल तुम्हाला दर्शन द्यायला खाली. काय सांगताय? मग मी हिथच बसते त्याची वाट बघत. गंमत केली. काय पण बोलू नका. काकडी घेता बाय का? काकडी 20 रुपयाला ती लुसलुशीत काकडी घ्या. काय सांग नको द्या द्या. बघू. द्या. आई काय द्या किती देव? द्या 8 10 15 20 द्या. या घ्या या घ्या. नको नको दादा नको आई मागताय तर घेऊ द्या. आम्हाला नकोय काकडे आई. मला दे. इथे कुठे खात बसणार आहात का तुम्ही? आई 200 पायऱ्या आहेत एकूण. आत्ताशी 20व्या पायरीवर आहोत आपण. चला ना आई. अगं थांब ग. हे असं आहे यांचं. आई तुम्ही मला खरंच कळत नाही एवढा कायला हट्ट केला. 4 पायऱ्या चढल्या की तुम्हाला दम लागतो. 2 पायऱ्या उतरून मग परत खाली बसिता. हा कस काय पोचणार आपण एवढ्या डोंगरावर? सांगा बरं दर्शन घ्यायला वेळ लागेल का नाही? आणि तुम्ही हो काय झालं? त्यांना सारखं काकडी खा म्हणू नका. मग तुम्ही तरी घ्या. नाही एकदा का त्यांनी खाल्ली ना का मग त्यांना सुस्ती येते. होय काय? मग चालणं नाही होत. होय. मग चढणं लांबच राहिलं. नाही मग खाली पालखी आहे ती करायची. म्हाताऱ्या लोकांसाठी पालखी आहे का नाही तिकडे? तुम्हाला काय वाटलं पालखीचं आमच्या डोक्यात नसेल आलं? पालखी केलती आम्ही. होय काय? ते पालखीवाले होते ना त्यांनी आमच्या आईनं आहे ना पालखीत बसवलं. होय. पालखी अशी उचलली ना हा. दांडा हातात आला पालखी सकट म्हातारी खाली. कशा सांगते? पालखीच्या घुमटा बरोबर म्हातारी 4 पायऱ्या उतरून खाली गेली. कशा सांगत? बरं त्या पालखीच्या दुरुस्तीसाठी आमच्याकडनं पैसे पण घेतले माहिती ते घेणार सोडणार आहेत काय? मग घोडा करायचा. घोडा पण आहे म्हाताऱ्या लोकांसाठी. आम्ही घोड्याचं पण विचारलं होतं. होय काय? मग पण तो घोडा आईंकडे बघून नाही नाही असं कर माहिती. उगा आपला वाढून चढून सांगायची सवय लागली तुम्हाला. नाही असंच बिथरला होता घोडा माहितीये का? होय काय? मग शेवटी तो घोड्याचा मालक घोड्याला पाणी प्यायला घेऊन गेला. हं? आणि वर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला तर सगळे घोडे गेले पाणी प्यायला. मला माहितीये तुम्हीच पाठवलं असणार त्यांना. आम्ही तुम्हाला तर तेच पाहिजे ना म्हातारी दमून वर जायला. बया आमच्या मनात आलं असतं तर आतापर्यंत 4 श्राद्ध आटपली असती तुमची. हो काय बोलता बाई काय असं बोलता? कुणाचं ग श्राद्ध घालणार आहे? गंमत केली आई. तोंडाला हात लावू नकोस. माझ्या पोराच्या पत्रिकेत 2 बायका आहेत लक्षात राहू दे. कधी तुझी हाकालपट्टी होईल आणि दुसरी कधी येऊन बसल ना कळणार पण नाही. मग बस इथं काकडे काकडे करत. चालन मला चालन. तुमच्या जातात तरी सुटन मी. मी करेन काकडी पण दुसरी सून येऊन तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटते ना तर तुम्हाला माझी किंमत कळत. आणि तू आणि काय करतीस? तू पण तेच करतीस ना. काय करीते मी घरी सोपा उभत बसिते रुतून बसिते सोप्यात अच्छी करून. तू सोपा सोपा काय करते ग? हा उगा तोंडाला लागू नकोस माझ्या. ताई मी पडकन बोलते आई. चला ना लवकर आई. ए बाई मी नाही येणार आहे.
2 घास खाल्ल्याशिवाय मी काही न उठणार नाही, आधी सांगून ठेवते. तुमचं काय ठरलं होतं? काय? दर्शन झाल्याशिवाय अन्नाचा कण पोटात ढकलणार नाही म्हणून. मग ते केळं नाही तर शेप तरी दे, ते चालतंय उपवासाला, ते दे. दिलं नाही मगाशी. कधी दिलं? मगाशी नाही का 4थ्याच पायरीवर तुम्ही बसला तेव्हा सगळी फळं दिली आई. मला असं नाही का हात पुढे करून बसला होतात, मागितली सगळी फळं दिली मी तुम्हाला. मी हात करून- येडमाट डोक्याचे. आई नव्हत्या त्या, मग माकडीन होती. माकडीनीला दिली तू. का ग येत हाबाड तोंडे, दादीच कायला काय झालं? मी माकड दिसतोय व्हय? नाही आई, आई शपथ मला माहित नव्हतं, माझा गोंधळ झाला. ए. तुम्ही नाही का सोफ्यात बसता तशीच ती माकडे अशी बसली होती. चेतू उगा आता जास्त करू नकोस हा. अहो, खरंच मला वाटलं तुमचाच हात आहे, तुम्ही भूक लागली म्हणून मागताय. मी देऊन टाकली सगळी फळं आई. अशी बसीन वय मी, आणि माकडीन काय साडी घालते वय? नाही नाही बरोबर आहे, माकडीने कपडे कुठे घालतात, कपडे बिपडे काय नाही ना. हो. पण माकडे लय आहेत हा या जंगलात, काय समजली हो? लय माकडं अंबा आहे? म्हणजे काय बया, काय झालं? बरोबर. बाई बया, मला वाटलं माकडीनच ना मी जरा सांभाळू ना, देवाला जरा घाबर. का ग ये दातीच की, तू कायला दाती चकती? चिचुंदरी कुठली आहे का आता? आज शिवाय बघा, बघा. होय? बाया, अगं बाई. बाया, बघा. आहे रे बाबा. आता तिकडे घुसन बघा. उन्हात तानाचं काही नाही, सगळीकडे करायचंय तिला सगळं. निसरडा रस्ता आहे ना, निसरडून दाखवते. डिटेलिंग बघा पोरीचं. बिळात घुस. इथं बिळात घुस. घुसते का बिळात? घुस. अगं उठ. सगळीकडे सगळं करायचंय तिला. वेगळं जाय सगळं ना. या कशा बोलतात मग मला? लय ऍक्टिंग आली का तुला? लय ऍक्टिंग आली. तिथं निसरडा रस्ता लिहिला म्हणून निसरडून दाखवलं काय? होय, होय. या बोलतात मला त्यांना सांगा. गप्पच का? मग हा, चला आई आपण निघू. हो ऐका ना, मी काय म्हणतो, ऐकलं हो काय? हा, ऐकते. उपवासाला काकडी पण चालते, घ्या माशाल्लाह. घ्या हो. नको, काय गरज नाही आई काकडी बिकडी खाऊ नाही खायची. तुम्हाला काय हो, काय झालं? तुम्हाला माहित नाही, आमच्या आईनी एकदा का खाल्लं ना का भूक भागेपर्यंत समोर दिसल ते गट्टम करून टाकीत्यात. काय? त्यात तुम्हाला गट्टम करून टाकल तरी तुम्हाला कळायचं नाही. रमेश, माझा खाली एक फुगेवाला गेलाय त्यांनी आता. फुगेवाला गेलाय मी. ही काय हवा भरली वय सगळीकडनं इथं? आई काय बोलताय हो तुम्ही? बरं चल. हा. ए मला चल नवस बोलायचं हा, आहे. चला. त्यांना काय गप्पा मारायला. काय निसतं चला चला चला, काय नवस बोलणार आहे माहितीये मला. म्हातारी लवकर खपू दे एवढंच तर बोलणार हो, आहे तुम्ही. असं बघ. आई असं कशाला बोलू आम्ही? मी तर माझ्या नवऱ्यासाठी नवस मागणार आहे. हा काय ग? हो, किती धंदे करून बघितले, एकाही धंद्यात जम बसत नाही त्यांचा. आता रिक्षा चालवायला लागले. मी बाई सांगणार आहे, यांची रिक्षा बंद होऊ दे आणि चांगल्या कशात तरी जम बसू दे. का ग? रिक्षात काय वाईट आहे? आई तुम्हाला नाही कळणार. काय? जरा रात्रीची जवळ बसले ना तर असे तिरपे होतात. काही सोहळ्यासमोर आपलं करायचं असतंय. हो काय आई, दिवसभर ते रिक्षा चालवून दमतात. बिचारे. बरं पैसे तर हातात येतच नाहीत माझ्या, कारण पॅसेंजर कमी आणि ह्याच जास्त रिक्षात बसतात. तर मग आणि व भाऊ, काय पोराची रिक्षा आहे, मी नाही बसणार तो कोण बसणार? बरं, अहो, पण तुम्ही- साधं नाक्यावर जायचंय आई, तिथे कशी लागते तुम्हाला रिक्षा? तुझ्या का ग पोटा जळतंय हा? गप 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 गप्प बसावं आई, नका ना चिडचिड करू. हा तुम्हाला बोलता आई. तुम्ही शांत व्हा. तिचं काय चुकलंय? नवऱ्यासाठीच बोलते ना मी, पण माझ्या नवऱ्यासाठी नवस बोलणार आहे. हो मागा मागा मी म्हणणार आहे मेजोबाला, हा. माझ्या नवऱ्याची बदली कॅन्सल करून टाका. सासूबाईंचा नवरा गेलाय तिथं उसात. माझ्या नवऱ्याला नाही मला कुठं पाठवायचं, मला नाही करमत त्याच्याशिवाय. मी पण मागणार आहे मेजोबाला, माझ्या उसात गेलेला नवराबाई लवकर परत घरात येऊ दे बाया. नाही 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 येणार हो. का? काय उसात गेलेला माणूस बाहेर कधी येणार? हा देवावर नाही, मग तो कोणासोबत गेला त्याच्यावर असतंय. नाही मी- काय बोलिता? माहिती आहे म्हणून. बाटली मिठाची बाटली कोंबीन तोंडात. तसं हा? आमच्या मामांची बद्दल काय बाई बोलायचं ते सांगून ठेवते. काय? मामांजी तिकडे उसात आहेत, म्हणजे उसाची शेती आहे होय आमची. का? तिकडे लक्ष ठेवायला असतात मामांजी, म्हणून त्यांना घरी येता येत नाही. मग उगा मामांची बद्दल काय बोलता? होय होय. आई किती वेळ झाला आपण इथेच बसतोय, तुम्हाला कळतंय का? राहू दे. हो, लोक देवदर्शन घेऊन घरी सुद्धा गेली बघा. आहे का वर्दळ इथे? चला ना आई, आपल्याला उशीर होईल हो, रात्र होईल यायला. पाय दुखत आहेत ग. आई काय ना, रात्री बिबटे आणि सिंह येतात. काय? हो, मी ऐकलंय. काय सांगतेस? हो. होय होय अगं मग? येतात येतात. येतात? 1-1.5 तास थांबा, डरकाले ऐकायला मिळतील तुम्हाला. बया. हो आपण लवकर लवकर पटापटा पायऱ्या चढू. अगं बाया, बिबट्या आणि सिंह आला आणि एवढं गुबगुबीत खाद्य बघून त्यांना रावलं नाही तर हो, मग हा. दम्या बुत-
मी उतरता रात्र झालीत आणि वाघ आणि बिबटे दिसले तर कसं ग करायचं? कसं करायचं? आई काळजी वाटते हो तुमची आई. आता ग तुम्ही तर एवढे आहेत ना, तुम्ही ना दूर बसलेल्या बिबट्याला पण जवळ बोलवून घ्याल आणि ज्या म्हातारीला गिळून टाका असं सांगाल. इतक्या वाईट वाटलो का हो आम्ही? तुम्ही इतक्या वाईट आहोत आम्ही? आता काय आई तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला डोंगर उतरायचं टेन्शन आहे ना, आपण पट्टापट्टा करू सगळं. आपण काय करू, डोंगरावर जाऊ, मस्तपैकी दर्शन घेऊ. तुम्ही तिथं कठड्यावर बसा, हा असं मुटकुळ करून बसा. मी काय करीन, हळूचकन तुम्हाला ढकलून देईन. 3 टप्प्यात तुम्ही खाली जाल. टांग टांग टांग. मी अगं काय बोलते, जरा लाज वाटू दे ग. आई चांगली आयडिया आहे ना. असं म्हणतात की दगड ढकलल्यावर ना चाकाचा शोध लागला होता. तुम्हाला ढकलल्यावर कसला शोध लागतो हे कळेल ना. अगं इकडं काय ग, मला ढकलणार आहेस बाई तू? नाही, गंमत. मला ढकलणार? तू मला हात लावून दाखव. नाही घरी गेल्यावर तुझ्या आईला पोत्यात बांधून भंगारात इकली ना, नाव नाही लावणार डुलाबाई म्हणून. माझ्या आईला पिशवीच गप ना. मी म्हटलं डुलाबाई करून दाखवतात की काय. ते आमच्या आईचं लग्न आधीच नाव आहे का? मामांजी प्रेमाने होय डुलाबाई. काय? आई चला ना हो, चला ना आपण दर्शन ये ना घेऊ. मला आमच्या यांची लय आठवण येते ग. हा? लग्न झाल्यावर दर्शनाला आलो होतो इथं. तेव्हा इथं अशी काय बाकडे बिकडे नव्हती. ते? मला तेव्हा पण असाच दम लागला होता. तर आमचा यो ताटगडी हा. अशी घापकेने उचलली मला आणि घेऊन गेलो बाई. किती भारी ना. आता असते ना, आता पण मला असं घपक्याने उचलले असते ना, घेऊन गेले असते. हो, आणि त्यांना देवानं उचलला नसता. हो, तसं नको. आता काकड्या घ्या ना. नाही काकड्या घ्या. घ्या नको, ना. आता यांच्या बोलीचा. हे- आई चला जाऊ दे. चला आई नको बाई. चला. आपण जाऊ. चला आम्ही चला, नाही, आई. मला हळूहळू. आमच्या यांना फोन लाव. आता कुठं, चला ना वर डोंगरावर जाऊ. नको, मला लय आठवण येते, त्यांना फोन लाव. एक काम करा, हे घ्या तुम्ही फोन लावा मामांजींना, लॉक उघडून दिले. आणि ये आईंचं पण ते घे, ताट घे. हा. आई आपणच तुमच्या वरचा नवस आम्हीच बोलितो. हा, चला. तुम्ही नका येऊ वर, इथंच बसा. माझा लावते चल. मी फोन. ओ काका हा, हे पैसे. घ्या 100 रुपये. पैसे. द्या काका, मी द्या काढले काका. होते. राहू दे. हा. दिले. ओ, थँक. हा? ओ भाऊ, हा. एक काम करा. काय? बिबटे आला की सांगा म्हातारी तिकडे बस. होय, होय, होय. ओय, हा. अहो सावध करा हो, हा, हा, सावध. हा, होय. अयो सॉरी. जा जा जा. ठेव फोन. हॅलो ठेव फोन. धने, हो धने, धने, नम्याच्या तू. अगं धने आली. नम्याच्या तू. धने, अगं, धने आला, बिबट्या आला. धने, अहो धने. ओय, धने. अगं नम्याच्या तू, धने आला ना. आई काय आलं का? काय करताय अगं धने आई? आले. अगं धनींना बघितलं मी इथनी. पुढं तिकडे गेलेत बघ. अहो मामाच्या शेतात आहे, इकडे काय नाही तुम्ही डोंगरावर. अगं नाही, मी फोन लावला तर उचलायच्या आधीच ठेव फोन बोलले ते. धने, धने. अहो इथे कसं येतील मामांजी? हा, मला फोन लावते. मीच विचारा विचारा. गेला. हा. शांत व्हा, शांत व्हा. हा. मामांजी. हा बेटा. मामांजी बरं आहे ना? अरे मग तर तू कशी आहे बेटा? आम्ही बरी आहे. बरं मी काय म्हणते, कुठे आहे तुम्ही? आम्ही ऊसामध्ये. अरे या वेळी काटारून आलाय ऊस, तुला सांगतो. हा, तो पण मी टरारूनच उगवतोय म्हणा. हा, बेटा. बरं काय नाही, अहो मामांजी इथं हा आम्ही बोल ना बेटा. देवदर्शनाला आलतो. हा. इथं एमेजोबाचं आहे ना आपलं जागरूक देवस्थान, अरे वा वा. तो डोंगर. इथं आलतो आईंना घेऊन. तर त्यांना जरा भास झाला का बा तुम्ही इकडे आले. कोणतरी एक माणूस ठेव फोन बोलत गेला ना अरे त्यांच्यासमोर. काही येडी आहे का ती डुलाबाई? हा? अगं वावर सोडून तिथं कोण येत बेटा? अहो तेच सांगते काय का त्यात. हित द्या, हित. हॅलो धनी, हॅलो. ठेव फोन. काय? धनी ऐकून तर घ्या. डुले फोन ठेव. अहो तुम्ही माझं ऐकून तर अरे घ्या. ठेव फोन. ऐका आता. जा तुम्ही जा, मला नाही यायचं दर्शनाला. आई असं काय करताय? मी इथं जाताना एमेजोबाला नवस बोलणार आहे. काय? ह्यांचा ना सगळा ऊसच जळून जाऊ दे. मग येतील बरोबर माझ्याकडं. हा. वने डुले करत अशी येतील माझ्याकडे, वने डुले करत. त्याला दाखवते. वा 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 वा. ॲज युजल भन्नाट परफॉर्मन्स. आणि आम्हाला सासूबाईंचं नाव पण फार आवडलं, डुलाबाई. मस्त. प्रसादा. सगळ्यात आधी सेटिंग वाल्यांसाठी जोरदार टाळ्या. ही शिट्टी आर्ट डिपार्टमेंटसाठी आहे.
अप्रतिम सेट उभा केला आहे, अप्रतिम. म्हणजे खरोखर एखाद्या देवस्थानचा पायथा कसा असावा इतकं ॲप्ट उभं केलं आहे सेट. ते झाड, तो बेंच, ते मागचे कट्टे, ते कचऱ्याचे डबे, सगळंच फॅन्टॅस्टिक. अप्रतिम सेट. वर्षा प्रभाकर, काकडीवाल्याचं ऑब्झर्वेशन काही वेळेला तुझं फार मस्त होतं. ते काकडी कापायची पद्धत किंवा ते कागदात गुंडाळायची पद्धत उत्तम. आणि तुम्ही तिघी नेहमीप्रमाणेच दिमागदार, जोरदार, धडाकेबाज. डुलाबाई हे नाव विशेष उल्लेखनीय आहे. अच्छा, नमानी दिलंय. पत्रिकेतलं नाव माझं डुलाबाई आहे. अच्छा, तर मी म्हटलं नम्रता डुलाबाई. हिचं पत्रिकेतलं नाव डुलाबाई आहे. तर महाराष्ट्राला मला सांगायला अत्यंत आनंद होतो. वंडरफुल. ये